बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्त अध्यक्षपदी माजी गटनेते आनंद चंदनशिवे तर सचिवपदी रॉकी बंगाळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वस्त समितीचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्तांची बैठक 5 मार्च रोजी सम्राट चौक येथील चित्रा हॉटेलमध्ये ज्येष्ठ नेते PR बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बाळासाहेब वाघमारे यांच्या विश्वस्त अध्यक्षपदाची 3 वर्षांची मुदत संपली। तसंच सचिव पदावरील केरू जाधव यांचं निधन झाल्यानं या दोन्ही पदावर नवी नियुक्ती करण्यात आली आहे। विश्वस्त अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे तर सरचिटणीसपदी रॉकी बंगाळे यांची एकमतानं निवड केली आहे। उर्वरित विश्वस्त कमिटी आणि त्यांची पूर्वीची पदं जैसे ते ठेवण्यात आली आहेत। सोलापूरला साजेशी अशी भीमजयंती यंदाही साजरी करण्यात येणार आहे। महामंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये भीमजयंती उत्सवासंदर्भात अंतिम नियोजन ठरवण्यात येणार आहे। दिमाखात मिरवणूक काढण्यात येणार आहे, असं नूतन विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस सचिव रॉकी बंगाळे, उत्सव समिती अध्यक्ष विकी शेंडगे, PR बनसोडे, बाबा बाबरे, मिलिंद प्रक्षाळे, सागर उबाळे, विनोद वाघमारे, अजित बनसोडे, शांतिकुमार नागटिळक, सिद्धेश्वर पांडगळे, आशुतोष नाटकर, सुहास सावंत, दत्ता शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं विश्वस्तांची आमची सगळी मीटिंग झाली। यामध्ये आता मला 3 वर्ष पूर्ण झालेत मध्यवर्तीचा विश्वस्ताचा अध्यक्ष। यावर्षी आम्ही सगळ्यांनी बसून 5 तारखेला आमची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आम्ही यावर्षी विश्वस्त अध्यक्ष म्हणून आनंद चंदनशिवे व सचिव म्हणून रॉकी बंगाळे यांची निवड केली। सगळ्यांचं दोघांचं अभिनंदन। मिळून आम्ही सगळेजण विचार करून त्याच्यावर ठरवता येईल पुढं आहे की तसं आम्हाला अधिकार आहेत सगळ्यांना। बाळासाहेबांना परत करायची इच्छा राहिली ना आम्ही करू शकतो। हो आहे 11 जण आम्ही संचालक आहे त्यातले 11 मुदत वाढ देऊ शकतो किंवा नवीन। आता बाळासाहेबांना आम्ही 3 वर्षासाठी केलं, त्यांना 1 वर्ष आम्ही त्यांना परत 4 वर्षासाठी आम्ही केलंय या आणि सेक्रेटरी म्हणून केरू जाधव हे माहीत झाले, ते पद रिक्त होतं। तर मग उत्सव कमिटीचे अध्यक्ष रॉकी बंगाळे होते। रॉकीला आम्ही संचालक म्हणून म्हणजे पहिलं घेतलं होतं आम्ही सदस्य म्हणून। सगळ्यांनी ठरवलं सचिव म्हणून रॉकीला। आता त्यांची रिक्त जागा भरायला ते माहीत झाले ना, त्या माहीत जो केरू जाधव आपले होते ना, ते आमचं पूर्ण काम बघायचे। म्हणजे उत्सव मध्ये साजरा म्हणजे करणारे जागेवर बसून आणि मिरवणुकीमध्ये येणारे वेगळे असतात। ते किती असतात मिरवणुकीमध्ये जवळजवळ आमच्या जवळजवळ एक 70-80 मंडळ आमच्याकडे आहेत। सगळे मिळून मिरवणुकीत तेवढे मंडळ नसतात। कुठं गेल्या बारीला 80 लोकांची मंडळ बाकीचे आता इथं प्रत्येकाचा मंडळ आहे। डफरिंग चौकातून 80% मिरवणूक गेले, 90% गेले, ते सगळे आमचे मंडळ ना। त्या मार्गाने जायची ती मध्यवर्ती, ह्या मार्गाने जायची आपली मध्यवर्ती। गणपती मिरवणूक, शिवजयंती मिरवणूक, डॉल्बी विरोध झाली। आता काय तुमचं काय निर्णय आंबेडकर जयंती? आता हे जे आमचे सर्व संचालक मंडळ आहे आणि उत्सव कमिटीची बैठक ठरेल त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला कळवू। डॉल्बी मुक्त करार म्हणले ना सगळ्या पोलीस कुठं डॉल्बी मुक्त करार शिवजयंती तसंच केले बघा। काय आहे, मागच्या वेळेस एक टॉप लावला सुद्धा आपण आणि ते नॉर्मल पद्धतीनं झालं। आता आमची एक मीटिंग आहे, उत्सव अध्यक्ष कुणाला करायचं काय, आणि विश्वासाची एक मीटिंग झाली, त्यावेळेस ऑन स्टेजवर आम्ही डिक्लेअर करतो, त्यावेळेस तुम्हाला कळवू। कसं आहे, आंबेडकर जयंतीचं जे ब्रँड आहे सोलापूरचं, त्या पद्धतीनं साजरा होईल, काय काळजी करू नका। स्वतःची मंडळ आहे, त्यांनी डॉल्बी लावून नका म्हणून त्यांनी आग्रह करते, असा विषय आहे। डॉल्बी विषय नाही महत्वाचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, मिरवणुकीला शोभेल अशा पद्धतीचे जे काय देखावे असतील, स्पीकर असतील, म्हणजे तिथं लाईट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही
प्रशासनावर बसून आम्ही सगळे योग्य ते सगळं करून तुम्हाला सांगू सगळं. परंपरा पुढे सुरू ठेवू म्हणाला तुम्ही मग आता म्हणलं की मी नाही म्हणलं, आम्ही निर्णय घेऊ म्हणला तुम्ही कोण आहे? ट्रस्टीने काय निर्णय घेतला आम्ही बघा बघू. मागच्या वर्षी तुम्ही सांगा की आदर्श घालून दिला ज्या पद्धतीने झाले ना त्याच पद्धतीने करणार मग आम्ही सांगितलं की काय आता म्हणलं मी सांगितलं जे सुप्रीम कोर्टाचा जे आदेश आहे त्या पद्धतीने आम्ही पोलीस खात्याला विनंती करून काय मान्य करतो. त्याचं पद बघून, त्याचा पक्ष बघून, त्याचा हे पैसा बघून कुणाला पद नाही दे. तो कुठल्याही भागातला असेल, कुठल्याही जातीचा असेल, तर तो मध्यवर्तीमध्ये काम करण्यासाठी आंबेडकर चळवळीत जर त्याचं योगदान असेल तर त्याला 100% आपल्या मध्यवर्तीमध्ये अध्यक्ष केले जाते. हे या मध्यवर्तीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मध्यवर्ती एवढी 4 वर्ष थाटामाटात पुढे जाऊन आता हे 5व्या वर्षात पदार्पण करते. नाही तर आतापर्यंत जेवढ्या मध्यवर्ती निघल्या ते 1-2 वर्षामध्ये संपल्या.